प्रभाग क्रमांक 27D मधून अशोक हरनावळ राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे असून माझ्या प्रभागातील निवडणुकीत इतिहास घडणार आहे असे त्यांनी सांगितले। भाजपाचा शहराध्यक्ष कमीत कमी 5000 मतांनी मी त्याला पराभूत करणार आहे। या धीरज घाटे यांनी प्रभागातील आस्थापना गिळंकृत केले आहे, लाईट बिल थकवले आहेत, तसेच भूखंड खाऊन श्रीखंड गिळायचे काम 5 वर्ष त्यांनी केलेले आहे। स्थायी समितीवर असताना देखील प्रभागाचा कोणताही विकास केलेला नाही। मात्र मी 10 वर्षे नगरसेवक असताना अण्णाभाऊ साठे स्मारक, 2 दवाखाने, 2 शाळा व अनेक उद्याने विकसित केली आहेत। 16 तारखेला आमचा राष्ट्रवादीचा संपूर्ण पॅनल विजयी होऊन इतिहास घडवणार आहे। मी सर्वसामान्य कुटुंबातून नगरसेवक म्हणून नागरिकांची सेवा केलेली आहे। मात्र धीरज घाटे कधी नागरिकांची सेवा करताना 5 वर्षात दिसले नाही। आज नागरिक त्यांना प्रचारासाठी गेले असता समस्या खुलेआम दाखवून त्यांना प्रचार न करता हुसकावून लावत आहेत, असे अशोक हरनावळ यांनी सांगितलंय। आपल्या समोर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोकजी हरनावळ। हे खरे पाहिले तर या प्रभागातले विकास पुरुष आहेत। त्यांनी जे काही कामं केलेली आहेत, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल, त्याच्यानंतर दवाखान्यांचं स्मारक असेल, बाळासाहेब ठाकरेंचं जे काही कलादालन केलेलं आहे, अशी मोठी कामं चांगली केलेली असताना देखील आज त्यांना शिवसेनेतून बाजूला केलं जाते। परंतु दूरदृष्टी असणारे जे अजितदादा आहेत, त्यांनी त्यांच्या पाठीवर हात टाकला आणि म्हणले, अशोक माझ्याकडे, मी तुला तिकीट देतो। आणि त्या तिकिटाला साजेसं असं काम अशोकजी करून दाखवतील। अशोकजी, आपल्याला कसं वाटतं या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करताना आणि तुमचा समोरचा प्रचार करताना माझ्या प्रभागामध्ये आणि पुणे शहरामध्ये चर्चा चालू आहे। 27ला जे मतदार म्हणत होते की आम्ही सहज त्यांच्या पायाखाली गेले 5 वर्ष माझ्या गोरगरीब जनतेने त्यांच्या हातात सत्ता दिली विकास काम करण्यासाठी। विकास काम नाही, फक्त भ्रष्टाचार। महानगरपालिकेचा मला चांगला अनुभव आहे। 10 वर्ष मी त्या महानगरपालिकेत काम केलं आणि 10 वर्षामध्ये काही कमवलं नाही। जनतेचं फक्त प्रेम करतो आणि आम्ही फार झोपडपट्टीतून चाळीत राहिला। त्याच्या पलीकडे आमचं काय नाही। गाडी आम्हाला काही बघितलं तर चालूच आणि आमच्याकडे काही जे काही आता तुम्ही काम करताय, अजितदादांनी तुम्हाला साथ दिलेली आहे, तिकीट दिलेली। दादांसमोर मी सांगितलं की मी एक मतदार माणसाच्या समोर जाईल आणि मी अशा माणसाच्या समोर की त्याला त्यांनी गेले 5 वर्षामध्ये चोरी असो, भ्रष्टाचार असो, अनेक आरोपाने तो येईल आणि त्याच्या विरोधात लढायचं। आणि त्याला किमान मी आज सांगतो 5 ते 6000 मतांनी मी त्याला पाडला। ही चर्चा मी नाही सांगत, माझे नागरिकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे। तुम्ही जर बघितलं तर समोरचा उमेदवाराला सातत्याने टेन्शन बीपी वाढलेला आहे। कालच मला एका मित्राने सांगितले तो हॉस्पिटलमध्ये पाडाला। म्हणजे माझी धास्ती। अनेकांनी विचारलं की हा पॅनल कसा होणार, काय होणार, काय, पण माझं राजकारणातलं कधी त्यांना कळणार नाही। आणि त्यांना फक्त तुम्ही माझ्या भागामध्ये हे नगरसेवक ठेकेदार आहे हा आरोप आहे। तुम्ही बजेट खाल्लं, भ्रष्टाचार, चोऱ्या केल्या। मी महानगरपालिकेत नागरिकांची सेवा करण्यासाठी गेलो। त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे 2 हॉस्पिटल बनवले, 2 शाळा केल्या। तुम्ही सांगा, या ठिकाणी उपमहापौर होते, सभागृह नेता होता, त्यांनी कुठलं एक मोठं प्रोजेक्ट केले ते सांगा। जी स्वतःची घरं आहेत त्या घरांना पण पुनर्विकासासाठी काही लोकांनी आडकाठी आणली, त्यावर काय बघा, भूखंड दाखवायचा म्हणतात, भूखंड घेऊन श्रीखंड खायचा ही त्यांची परंपरा। मला त्याही जो काय प्रकार चालला की TDR घेणे, भ्रष्टाचार करणे, पैसे कमवणे। आपण नगरसेवक ह्या पदाचा अर्थ आहे की त्यांचे पालक आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी। आम्ही ज्या वेळेला नगरसेवक म्हणून पदाला उभा राहिलो होतो त्यावेळेला सेवा, नागरिकांची सेवा। आम्ही जमिनीवरले कार्यकर्ते, 4ही भागातले जो कार्यकर्ता, आम्ही प्लॅनिंग करताना 4ही भागातले 4ही, तुम्ही बारोकर बघा, अभिजित बारोकर हा जमिनीवरला कार्यकर्ता, वस्तीतला कार्यकर्ता, धनंजय जाधव हा वस्तीतला कार्यकर्ता, जयराज लांडगे हा वस्तीतला आमचा परवती गावातला कार्यकर्ता।
चारी आम्ही रात्रंदिवस नागरिकांची सेवा करतो, म्हणजे आम्ही लोकसेवा आहे. आणि आम्ही नगरसेवक कशासाठी झालोय की लोकांची सेवा करण्यासाठी. आता आपल्याला प्रतिसाद कसा मिळतो? आंबेलवाड्यात आपण आलेला आहात, या ठिकाणी आपल्याला कसं वाटतं? आता आम्ही सर्व बाजूला गेलो, लोक स्वतःहून आम्हाला, लोक ज्या वेळेला घराच्या समोर ताट घेऊन येतात, जी माझी ताई असते, माझी आई मावशी, ती कुठे पैसे देऊन आले. तुम्ही अख्ख्या भागाचा तुम्ही सर्वे करा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही जर सर्वे केला तर त्या सर्वे मध्ये एकच दिसेल, आम्हाला आजपर्यंत कुठल्याही पदयात्रा किंवा कुठं जाताना आम्हाला हकलून दिल्या पद्धतीने. पण आमच्या जो विरोधक आहे ज्यांनी पदं भोगल्या त्यांना प्रत्येक भागात हकलून दिले आणि काही महिलांनी तर त्यांना वरून संडासामध्ये लिहिले की हे शौचालयाची अवस्था, हे ड्रेनेजची अवस्था. हा 9 वर्षातनं तुम्ही कुठं होता, तुम्हीच ऐकायला कसं असं मानलेलं आहे. आपल्या नगरसेवक झाल्यानंतर परत वाढत जायचं नाही, फक्त आपल्या नगरसेवकाचे जे काही फळं आहेत ती फळं चाकायची, असं तुम्हाला म्हणायचंय? नगरसेवक झाल्यानंतर एकच काम केलं, तिघांनी तर दिसलेच राहील, तर एक तो होता त्याने आता निवडणूक आहे आमच्या तरुण पिढीला निवडण्याचं काम केलं. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.